केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व कृषी विज्ञान केंद्र घाटखेड यांच्या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. मी विजय मधुकरराव ढेनकर, मुक्काम पोस्ट वर्रा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर आहे माझा 770994 मी यावर्षी माझ्या शेतामध्ये अंकुर सीड्स कंपनीची कीर्ती आणि 3106 आणि 888 या 3 व्हेरायटीची लागवड केलेली आहे. आणि लागवड करताना मी 12 जूनला लागवड केली आणि 3/अर्धा या फील्डप्रमाणे माझी लागवड आहे. आणि आता सध्याच्या परिस्थितीत अजूनही पराठीला माल भरपूर आहे. 2 याचे पूर्ण निघून झालेले आहे, 3रा व्यसन चालू आहे आणि समोरून निघायची अपेक्षा आहे 3 ते 4 क्विंटलपर्यंत. आणि खताची जर म्हटलं तर मी पहिल्यांदा या पराठीला 1 पोतं DAP दिलेला आहे आणि दुसरा डोस 20-20-0-13 दिलेला आहे आणि तिसऱ्यांदा युरिया, पोटॅश, मॅग्नेशियम असे 3 डोस खताचे दिलेले आहे आणि 4 फवारे झाले आहे स्प्रे. तर मी साधारण सिंपलच औषधं मारलेले आहेत, एकदम काही हेवी औषधं नाही मारले. आणि आतापर्यंत माझ्या शेतामध्ये 9 क्विंटल कापूस निघून मोकळा झालेला आहे आणि आता हा 3रा वेता 3 ते 3.5 क्विंटलपर्यंत निघायची अपेक्षा आहे. आणि समोर जो निघल तो वेगळा, समजा म्हणजे तरी 14-15पर्यंत जायची शक्यता आहे माझी. याचे फायदे काय वाटले तुम्हाला? आणि फायदे जर म्हटलं तर यावर्षी ते दाट आपण याच्यातलं अंतर कमी केल्या कारणानं संख्येचं प्रमाण वाढलं आणि उत्पन्नात पण चांगली वाढ झाली. यावर्षी याच्या अगोदर मला 7 ते 8-9 क्विंटलपर्यंत कापूस झाला होता इथं, पण यावर्षी 14-15पर्यंत होऊ शकते समजा झाला. याच्यात काही खर्च वगैरे वाचला का? हां, खर्च म्हणजे असा की मी यावर्षी इथं दौऱ्याची पाळी एकही पण दिलेली नाही बेड असल्या कारणानं. हे लागवड जी आहे ती बेडवर केली आहे? बेडवर केलेली आहे. मी पहिल्यांदा हे ट्रॅक्टरचे आपले फंटन असते त्या फंटनच्या हिशोबानं बेड पाडलेले आहे आणि 3/अर्ध्यावर लागवड केलेली आहे. आणि याला 2दा तणनाशक काढलं आणि 1दा निधन काढलं फक्त. ह्या खर्चात पण बचत झाली माझी आणि उत्पन्नात पण वाढ झाली. तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना की हे हलक्या जमिनीवरती, आता ही हलकीच जमीन हो, आहे? माझं शेत हलकंच आहे, एकदम काही भारी नाही आहे, पण मीडियममध्ये मोडते. तर या पद्धतीनं जर लागवड केली आणि अंकुरचं वांजर टाकलं तर उत्पन्नात वाढ पण होऊ शकते आणि फायदा पण होऊ शकते आणि खर्च पण बचवू शकते आपला. तर हे लावावं की नाही लावावं? हां, मी तेच म्हणणार आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून पाहावा. याच्यात आपल्याला शक्यतोपर्यंत फायदाच होईल, घाटा होणार नाही. तशी तुमची इच्छा आहे? हां, माझी पण त्याची इच्छा आहे आणि मी पुढच्या वर्षी पण हाच प्रयोग करणार आहे. अच्छा. 3-4 एकर शेती माझ्याकडे पुढच्या वर्षी पण पराठीला आहे, तर मी पुढच्या वर्षी हाच प्रयोग करणार आहे आणि व्हेरायटी पण हेच टाकणार आहे सर्व. नमस्कार, मी सचिन निरंजन धोके, राहणार वर्ला, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. माझ्या शेतात हे अंकुर जातीचे कीर्तिवान लावलेले आहे. हे 3/1 वर लागवड केलेली आहे. त्याला 2 डोस दिलेले आहेत खताचे मी. पहिला DAPचा आणि दुसरा 15-15चा. आणि याच्यावर 5 स्प्रेइंग काढलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला इमिडोक्लोराफिल आणि इमामॅक्टिन घेतला अळीसाठी आणि नंतर 45 दिवसांनी मी पहिला चमत्कारचा फवारा घेतला आणि त्याच्यानंतर 60 दिवसांनी दुसरा चमत्कारचा स्प्रेइंग घेतला. अच्छा, वाढ रोखली त्याच्यासाठीच आपण चमत्कारचा ब्रेंचिंग काढले आणि त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या वाढण्यासाठी, वाढले. म्हणजे जे झाडाची वाढ आहे व्यवस्थितपणे व्यवस्थित होण्यासाठी आपण हे राहिली केलं. आणि ब्रेंचेस काढले. अच्छा अच्छा. बरं, आतापर्यंत किती निघाला हा कापूस? हा कापूस जवळपास 15 क्विंटल निघाला आणि हा 3रा याचा चालू आहे. क्षेत्र किती आपलं? 2 एकर. 2 एकर. 2 एकर 2 एकरामध्ये 15 क्विंटल निघालेला 15 आहे. क्विंटल निघाला. आणि आता किती निघण्याची अपेक्षा आहे तुम्हाला? टोटल हा 25 पर्यंत जाईल हा या बनवण्याची अपेक्षा आहे. 2 एकरामध्ये जे हिरवे बोंड पाहतोय आपण हा. आणि जे फुटलेले पाहतोय आणि जो निघालेला आहे, हा. हे सगळं पकडून आपल्याला 25 ची क्विंटल अपेक्षा आहे. आहे. बरं, मग आता हे 25 क्विंटल 2 एकरामध्ये निघाला म्हणजे एक 12.5-13 क्विंटल 12-13 पर्यंत. तुम्ही जाल. हा. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की शेतकऱ्यांनी ही लागवड करावी, हे वाण लावावं की काय? शेतकऱ्यांनी हे जे पद्धत आहे CSC पद्धत ही आवश्यक लावावी, कारण याच्या झाडाची संख्या वाढते, त्याच्यामुळे कमी बोंडामध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न होऊ शकते अच्छा, झाडाची संख्या आणि वाढल्यामुळे बाकी खर्च याचा कमी होऊ शकतो. अच्छा, कमी होऊ शकते. हा. बरं, कोणता खर्च कमी झाला याच्यामध्ये? याच्यामध्ये एक खर्च झाला का स्प्रेइंग कमी झाली. स्प्रेइंग कमी झालं. कारण निंदण आले आणि डवरणीले सोयीस्कर आहे. अच्छा, डवरणी सुद्धा कमी झाली हा. आणि एक निंदन निंदन सुद्धा सुद्धा आपलं कमी कमी झालं, कारण झाडाची संख्या संख्या वाढल्यामुळे वाढल्यामुळे ते तण आच्छादनासारखं तण सावली पडली आणि सावली पडल्यामुळे तण जे आहे ते कमी कमी निघालं. निघालं. अच्छा अच्छा.
बरं, आता एका बोंडाचं वजन जे आहे ते किती आढळलं आपल्याला? एका बोंडाचं वजन ते 5 ग्रॅम सरासरीमध्ये पकडून घ्या. 5 ग्राम आहे ना? कारण का सुरुवातले 6-7 पर्यंत जाऊ शकते, नंतर त्याचं कालावधीनुसार शेवटल्या टप्प्यात 4-4.5-5 पर्यंत सरासरी 5 पकडून घ्या. अच्छा अच्छा. आता आपण एक निश्चित किती ग्राम आहे हे 5 बोंड आपण ठेवलेले आहे. आता तुमच्या समोर हे 5 बोंड ठेवलेले आहे आणि याचं वजन जर आपण पाहिलं तर जवळपास हे 27 ते 28 ग्राम आपल्याला दाखवतं. हा. हे जवळपास 5.5 ग्राम ते 6 ग्रामच्या जवळपास आपलं वजन येते. हा. तरी हे तिसरी पिकिंग आहे. पहिल्या हा. आणि दुसऱ्या पिकिंग मधलं जे 7 आहे, पर्यंत होते. अच्छा, पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीतलं 7 पर्यंत, होते. 6 पर्यंत तुम्हाला आढळलेलं आहे. हा. बरं, एका झाडाला किती बोंड आहेत अशी? एका झाडाला जवळपास आता घेता झाल्यामुळं टोटल जर बोंडाचा हिशोब केला तर 35 बोंड तयार होते. त्यानंतर त्यातले काही पिकिंग झाले, राहिलेले हे म्हणजे 10-15 बोंड अजून हल्ली आहे. अच्छा, हिरवे 10-15 आहे हा. आणि एक फुटलेले 4-5 फुटलेले बोंड एका झाडाला आहे, आहे. है ना? हा. तर जवळपास एक 25 बोंडापर्यंत एक गेलेलं आहे 25-30 आपलं. बोंडापर्यंत 25-30 सरासरी. बोंड एका याला गेले. हा. जसं आता इथे आपण लिहिलेलं आहे की झाडाची संख्या एका रांगेमध्ये 13 लिहिली आहे. फुटलेले बोंड जे आहे 12 प्रति झाड झालेलं आहे. हिरवे बोंड अजूनही आपल्याकडे 17 आहे आहे. आणि बोंडाचं वजन आपल्याला एक जवळपास 5 ग्राम ग्राम. आपल्याला आढळलेलं आहे. ठीक आहे ना? हा. तर अशा पद्धतीने आपण जर लागवड केली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असं तुम्हाला चांगला वाटतं? फायदा होतो. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. खूप चांगला प्रोजेक्ट आहे. 3x1 आणि पुढच्या वर्षी निश्चितच 3x1 झाडाची संख्या वाढली आहे आणि झाडाची संख्या वाढल्यामुळेच उत्पादनात इतकीच वाढ झालेली आहे. यावर्षी जवळपास माझी 81 कपाशी आहे, जवळपास 2 एकर. आजच्या स्थितीत एवढाही पाऊस झाला त्यावेळेस फळ फुलं झाडा सगळ्याच्या अवस्थेचे चिकचिक पाऊस होता आणि आमची जमीन आधीच खराब. तरीही सध्याच्या स्थितीत 2 एकरात म्हणजे जवळपास 80 मध्ये 6 क्विंटल कापूस निघालेला आहे आणि 6 ते 7 क्विंटल पुन्हा अपेक्षित आहे. खूप चांगला प्रोजेक्ट आहे. जर कदाचित 3x अर्धीवर केलं असतं तर आणखी याच्यात सुधारणा झाली असती, यात मात्र शंका नाही. खूप चांगला प्रोजेक्ट आमच्या गावकऱ्यांना दिला, त्याबद्दल मी